जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची आणि गुड न्यूज म्हणजे पवित्र प्रणालीवर ह्या ठिकाणी नवीन जी जाहिरात आहे ती सध्या अपलोड झालेली आहे. त्या जाहिरातीमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीचा वेकेन्सी या मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी आलेल्या आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेकेन्सी जे आहे त्या कोणत्या कॅटेगरीला किती वेकेन्सी आल्या आहे, तसंच वेकेन्सीमध्ये जे विषय येणार आहेत 9वी आणि 10वीला कोणत्या विषयाला किती ह्या ठिकाणी वेकेन्सी आली ती संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची वेकेन्सी संदर्भात जाहिरात. मित्रांनो, जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर सध्या प्रक्रिया सुरू आहे. सर्वसाधारण जे काही 15 तारखेपर्यंत सर्व जाहिराती आपल्याला पवित्र प्रणालीवर अपलोड झालेल्या आहेत दिसतील. तसंच बघा, जे काही महत्त्वाचे काही वेकेन्सी असणार आहे त्याच्यामध्ये जे काही 9वी आणि 10वीची जी वेकेन्सी आहे तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची जाहिरात सध्या अपलोड झालेली आहे. तर 9वी आणि 10वीच्या जे काही वेकेन्सी आहे त्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. त्या संदर्भात एक महत्त्वाची या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही जाहिरात बघू शकता. तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात जी आहे ती या ठिकाणी बघा PCMCची आहे. तर ह्या ठिकाणी बघा, जे काही माध्यमिक आणि हायर सेकंडरी जे असेल तर त्या सेकंडरीच्या या ठिकाणी म्हणजे 9वी आणि 10वीच्या या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात आजच्या दिवसाला म्हणजे 9/1/2024ला या ठिकाणी महत्त्वाची अपलोड झालेली आहे. तर ही जी जाहिरात आहे PCMCची आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आरक्षण निहाय जो पदाचा तपशील या ठिकाणी देण्यात आला आहे. ह्याच्यात जवळपास बघा 148 पदाची या ठिकाणी जाहिरात आहे. म्हणजे या ठिकाणी बरीच मोठी या ठिकाणी जाहिरात आणि पदांची संख्या या ठिकाणी आलेली आहे. जी जाहिरात आहे ती 9वी आणि 10वी या वर्गासाठी आहे. म्हणजे जे काही माध्यमिक असेल आणि उच्च माध्यमिकचं या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी जाहिरात आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही कॅटेगरी वाईज आपण ज्या पदं आहे ते बघूया. या ठिकाणी SCसाठी या ठिकाणी बघा 19 पदं देण्यात आलेली आहे. STसाठी या ठिकाणी 9 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचं जे आहे विजा अचं या ठिकाणी बघा 1 पद आहे. त्यानंतर भज बचे 3 पदं आहे. त्यानंतर या ठिकाणी भज गचे टोटल 5 पदं आहे. त्यानंतर इथं भज डचे या ठिकाणी पद नाही आहे. त्यानंतर इमावचे या ठिकाणी 26 पदं आहे. त्यानंतर विमाप्रचे या ठिकाणी 1 पद आहे. त्यानंतर बघा EWSचं या ठिकाणी 14 पदं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसंच जे ओपन आहे खुल्याचं या ठिकाणी 70 पदं आहे. अशी या ठिकाणी जवळपास 148 पदाची या ठिकाणी भरी मोठी जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी सध्या आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे विषयनिहाय देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. जे आपण सांगत होतो की या ठिकाणी जे काही भाषाविषयीचं असेल किंवा सोशल स्टडीचं असेल किंवा गणित विज्ञानचं असेल तर त्या ठिकाणी किती वेकेन्सी या ठिकाणी आलेल्या आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे मीडियम आहे या ठिकाणी मराठी मीडियमचं जे काही 9वी आणि 10वीसाठी जे ग्रॅज्युएट टीचर असतात तर ह्या ठिकाणी बघा जे अनुदानाचा प्रकार बघा ह्या ठिकाणी अनुदानित आहे आणि विना अनुदानित असे देखील या ठिकाणी आलेले आहे जागा. तर ह्या ठिकाणी बघा जे काही भाषा लँग्वेज असेल या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजची या ठिकाणी 6 पदं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरं जे आहे या ठिकाणी मराठी विषयाचे 4 पदं आलेली आहे. हिंदी विषयाचे या ठिकाणी 4 पदं आले आहे. तसंच बघा पुढचं जे आहे या ठिकाणी मॅथमॅटिक्सचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 पदं आहे. त्यानंतर बघा सायन्सचं या ठिकाणी 7 पदं आहे. त्यानंतर बघा जे काही ग्रॅज्युएट टीचर आहे 9वी 10वीचं या ठिकाणी बघा अनएड आहे. म्हणजे या ठिकाणी अनुदानाचा प्रकार देण्यात आला आहे. त्याच्यात बघा जे काही मराठीचं म्हणजे विषयाचे जे काही पेपरचे या ठिकाणी वेकन्सी आहे भाषा विषयाची मग त्याच्यामध्ये मराठी विषयाची या ठिकाणी 12 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हिस्ट्री असेल 6 पदं आहे. जॉग्राफीचे या ठिकाणी 7 पदं आले आहे. तसंच बघा फिजिकल एज्युकेशनचं देखील या ठिकाणी महत्त्वाचं जे पद आहे त्या पदाचं या ठिकाणी बघा वेकन्सी आलेली आहे. फिजिकल एज्युकेशनचं या ठिकाणी जवळपास 10 पदं आहे. त्यानंतर बघा हिंदी लँग्वेज असेल इंग्लिश लँग्वेज असेल तर हिंदी लँग्वेजच्या या ठिकाणी 10 पदं आहे. इंग्लिशच्या या ठिकाणी बघा 25 पदं या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर बघा सायन्स असेल त्याच्यामध्ये या ठिकाणी 10 पदं आहे. त्यानंतर जे दुसरं सायन्स आहे इंग्लिश आणि मराठी असे जे काही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शिकवण्याचे माध्यम तर या ठिकाणी दोघी प्रकारचं आहे. एक मराठी माध्यमचं देखील आहे या ठिकाणी सायन्सचं आणि या ठिकाणी इंग्लिश माध्यमचं देखील आहे. तर या ठिकाणी इंग्लिश माध्यमाचं सायन्स विषयाचं या ठिकाणी बघा 10 आहे आणि जे सायन्स विषयाचं मराठी माध्यमाचं या ठिकाणी 15 पदं आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे आणि या ठिकाणी पुन्हा मॅथमॅटिक्स आहे म्हणजे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम. तर ह्यांचे बघा इंग्रजी माध्यमचे 10 पदं आहे आणि मराठी माध्यमचे 15 पदं आहे. असे 148 पदं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही जी जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघा जे काही महत्त्वाचं होतं विषय तर त्या विषयामध्ये या ठिकाणी जे विषय येतात माध्यमिक आणि उच्च माध्यमिकला तर ते सर्व विषय या ठिकाणी आलेले आहे. आणि त्या विषयामध्ये ह्याच्यात जे सोशल स्टडीचे विषय असेल आणि भाषाचे विषय असेल
तर भाषाच्या विषयामध्ये देखील या ठिकाणी जे महत्त्वाचं मराठी असेल, हिंदी असेल आणि इंग्रजी असेल, तर त्याच्या देखील या ठिकाणी वेकेन्सी आपल्याला पाहावयास मिळत आहे. अशाच या ठिकाणी वेकेन्सी इतर जे काही जिल्हा परिषद असेल किंवा ज्या महानगरपालिका असेल, तर त्याच्या देखील या ठिकाणी येऊ शकतात. तर एकंदरीत ज्या काही 9वी आणि 10वीच्या ज्या वेकेन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी पाहाव्यास या मिळू शकणार आहे. कारण ह्याच्याचबरोबर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या ठिकाणी तर जाहिराती अपलोड सध्या सुरू आहे. तशाच जे काही 15 डेट या ठिकाणी देण्यात आली आहे खाजगी अनुदानित संस्थेचं, तर त्या खाजगी अनुदानित संस्थेचं देखील या ठिकाणी 15 तारखेपर्यंत 15 जानेवारीपर्यंत जाहिराती या ठिकाणी अपलोड झालेल्या असेल. आणि ज्या काही येणाऱ्या जो 2-4 दिवसामध्ये म्हणजे जवळपास 15 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला जे चित्र आहे एकूण वेकेन्सीचं, तर ते चित्र या ठिकाणी आपल्याला क्लिअर होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास 1 ते या ठिकाणी 12चे जे काही वर्ग आहे, तर त्याच्या वेकेन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात. तर आत्ताची अपडेट हीच होती का जे काही 9 ते या ठिकाणी 12 किंवा 9 ते 10च्या ज्या काही वेकेन्सी होत्या, तर त्या येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर अतिशय महत्त्वाची ही एक जाहिरात होती. तर आशा करूया अशाच जाहिराती 9 ते 10च्या किंवा 9 ते 12च्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येऊ आणि सर्व उमेदवारांना या ठिकाणी जे काही क्वालिफाय असेल, तर त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स हे जनरेट हो. एक अशाच या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला व्हिडिओ भेट देत राहा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया अशाच एखाद्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.